हॅलो नमस्ते, सानस लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत तर आलेले नाही आहेत, तर असं चला. तर कसं चाललेलं आहे उन्हाळ्याचं तुमची मज्जा मस्ती. आणि आमच्या इथं जे आहे ना तर फक्त तुम्हाला सांगते मुलांना सुट्ट्या आहेत आणि मुलं जे आहेत ना 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत उठत नाहीत. आणि उठले तरी पण ना घरातली साफसफाई जे केलेले असेल त्याचं पार दांगड दिंगड करून टाकतात. आणि त्यांना काय म्हणलं का नाही हे आवरा ते आवरा केलं की त्यांचं सुरू होते. असं आहे. असं चला, प्रत्येकाच्या घरामध्ये तेच असणार आहे. पण आमच्या इथे ही जे म्हाटे आहे ना हे खूप आगाव झाले. एक करायला गेले, माझ्याच हाताने आरसा पडला बरं का खाली. फुटला का कसा हे मला नाही माहिती. फुटू दे ना, फुटला तर तुला करायचंय काय. नाही फुटला बरं का, बचला. नाही तर फुटला जर का असता ना तू म्हणताना किती घाण झाली. पण हे जे इथे मुलं हात लावतात बरं का. असं चला, ए इकडे इकडे. आता ह्याचं काय चाललंय पहा. इकडे ना, आला का हा पाकिट चापलं. आम्ही काय ना, आम्ही बडबड केली असती. कशाला पाकिट चापायला, कशाला पाणी आणायचंय. हे आधी साफसफाई करून घे. चल. नाही नाही थांबणं नाही, नुसतं फक्त म्हणायचं थांबणं थोडंसं दिसलं ना. फक्त झोपेतून उठायचंय. सकाळी 5-4 वाजल्यापासून सगळं आवडलंय. माकड तोंड्या. तरीच मी म्हणलं की मी एवढे 10 वाजू तर झोपले. मी झोपले होते ते काम करत होता. 4 वाजता उठलो, मग परत 10 वाजता. किती वाजता उठला तू? 4 वाजता. एवढी साफसफाई करून मग रिटर्न झोपला का काय तू? गोदड्यात लुळू लागला. होय चालायला गेला होता बाई. तरी मी म्हणलं एवढं जे बाहेर पाणी दिसतंय ते कशाचं होतं मग, ह्याच्या घामाचं तर नव्हतं. होय टेन्शनच नाही बाबा. मग मला वाटते गावाला जाऊन राहावं. ह्याचा घाम आला की पार नदी नाला एक होत्यात. झाली का झोप झाली. गाणे ऐकले का? किती वाजलेत आता? टायमिंग पहा किती वाजलेत. आणि आत्ताशी आमच्या झोपी झाल्यात, म्हणजे 11 वाजलेत आणि ह्यांच्या आताशी झोपा झाल्यात. हा बस, बाकी काहीच नाही पाहिजे ह्यांना. पण काय झालं? काय काय मला बोल. काय म्हणली? इकडे बोलणं चालू. नाच बरं मग ये माझ्या पण. काय आलंय का गाऊन आलेत का ड्रेस? नको माय, ड्रेस घेतले घ्यांच्या पसले हे होतात, कलर जाते किंवा मग हे होतात, फिट होतात. आणि दुकानामध्ये कसं माहिती आहे का, रस्त्यावरचे ड्रेस घेतले की घेतात बायका, पण काही जर का प्रॉब्लेम आला तर आपल्याला रिटर्न वापस करता येत नाही. त्यामुळे जे इथे दारावरचे कपडे चांगले पण असतात म्हणत नाही मी असं, पण मेन महत्त्वाचं की दुकानातून घेतले तर आपण त्यांना रिटर्न तरी करू शकतो ना, काही जर का प्रॉब्लेम निघाला. आणि हे जर का एकदा देऊन गेले तर मग आपल्याला ना वापस करता येते ना काही त्रास. चला तर आता पुढे मी काय काय केलं आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा. आता असं उचलून असं फोल झालेला दाखवतोय त्या हाताने तो भाजीची प्लेट घेऊन नाही का बाहेर कशी लोक मला नाही दाखवतो दाखव. घेत आहे आपण प्लेट उचलून. कसे झाले रे? छान झाले. छान झाले. मीठ आहे का? हाय छान लागते ते एवढे झाले. छान लागले. आवडतात का? खूप खूप आवडतात का? त्याच्यामध्ये खिचडी लावली बरं. आज आमच्याकडे आहे आमरसची तयारी म्हणून इकडे जे आहे तर माझे भजी काढणं चालू आहेत बरं का. आणि घरी येणार आहे पाहुणे. व्हिडिओ काढणं होते की नाही हे नाही मी सांगू शकत, पण आमच्या एक पाहुणे येणार आहेत त्यासाठी त्यांची तयारी माझी अगोदरपासूनच चालू आहे. कारण की ते आल्यावर आले का? कोण आले? हो आले वे. तर आमची तयारी चालू आहे. जा डिशमध्ये न्या आणि खा, तिकडे बसून खायचं असेल. आणि इकडे जे आहे ना तर तुम्हाला सांगते
आमचे जेवण वगैरे पूर्ण झालेले आहेत आणि पाहुणे आले होते तर ते जेवण करून जे आहेत ना तर मी आत्ताच वाटा लावलेले आहेत बरं का. जेव्हा ते गेले आणि मी इकडे तर किचनमध्ये पाहिलं तर किचनमध्ये खूप जास्त जे आहे तर भांड्याचा ढिगला लागला. आता काय करणार, आंब्यानंतर भांडे तर पडणारच झाले आणि स्वयंपाक केला आणि पाहुणे आले की मग मी त्यांच्यातच राहिले चहा पाणी वगैरे किंवा जेवण वगैरे त्यांना वाढणं हे करून त्यामध्ये जे आहेत भांडे खूप पडलेले होते. मग जसं त्यांना वाटलं लागलं तसं मी इकडं माझे भांडे घासायला घेतले, कारण की भांडे ढिगच तोडा होता भांड्याचा. असं चला आपण कसं होते माहिती, सगळ्या गोष्टी जरी केल्या पण आपलं किचन जर का स्वच्छ नसतं तर अजिबात करमत नाही बरं का. हे असं आहे. आणि अजून माझं गॅस वगैरे पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे, कारण की त्यांना यायला जेवला तर पाहुण्यांना वाजले 1-1:30. त्यानंतर ते तर माझा स्वयंपाक झाला आणि लेट फोन केल्यामुळे जे आहे तर मी स्वयंपाकाला लावून गेले, कारण की ते राहणार नव्हते. त्यामुळं मला जे आहे तर म्हटलं चला, आणि ते आल्यावर काय आपल्याला घरातलं काम करायचं म्हटलंच नाही तर ते म्हणतात मी आलो आणि यांचे कामं करतात, कारण की हे कामं जे आहेत आपण कधीही करू शकतो. तर आता वाजले संध्याकाळचे 5 आणि इकडे माझं तुम्ही पाहू शकता, इकडं मुलगा आहे बरं का, मी त्याला पण बोलत आहे. पण मी आता जे अगोदर भांडे घासून घेते. आणि दुसऱ्या कोणता मी दुसऱ्यालाच काढले. धुतलं नाही रे, ते 2 बिना धुतलेले ना, ते काढ ना. 2 धुतली, ते धुतलं नाही. हां, हे नाही. त्याशी काढायचं होतं, पण सगळं हे नाही केलं. कुठे गेले तुम्ही? हां, मला शेंगदाण्याचं कुठ हे करायचं, काढायचं, दाखवून आणावं लागेल. ते काय झालं मिक्सरला ते